नमस्कार. गोष्टीची स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. महाभारताचं युद्ध संजयाने त्याच्या दिव्य चक्षुंनी पाहिले आणि त्याचे यथार्थ वर्णन राजा धृतराष्ट्राला केले. महाभारताचे युद्ध जेव्हा कुरुक्षेत्री चालू होते तेव्हा संजयबरोबरच अजून 2 डोळे हे युद्ध पाहत होते. ते 2 डोळे होते बर्बरिकचे. बर्बरिक हा होता 5 पांडवांपैकी एक असलेल्या भीमाचा नातू. लाक्षागृहाच्या आगीतून वाचून पांडव वनात जातात. तिथे भीम आणि हिडिंबा नावाची राक्षसी यांचा विवाह होतो आणि त्यांना घटोत्कच नावाचा पुत्र होतो. नंतर ही हिडिंबा तपस्विनी आणि श्रीकृष्णाची भक्त होते. तिच्या मुलाचा म्हणजेच घटोत्कचाचा विवाह हा प्राग ज्योतिषपूरची राजकुमारी कामकंटका अर्थात मोरवी बरोबर होतो आणि त्यांच्या पुत्राचे नाव बर्बरिक. या बर्बरिकचे पालन पोषण करताना त्याच्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून आजी हिडिंबा त्याला निरनिराळ्या आध्यात्मिक तसेच वीरांच्या गोष्टी सांगत असते. या गोष्टी ऐकून बर्बरिकवर खूप चांगले संस्कार होतात. त्यामुळे भविष्यात आपण कोणत्याही निर्बल कमकुवत व्यक्तीवर आक्रमण करणार नाही. उलट अशा व्यक्तींना न्याय मिळवून द्यायला त्यांची बाजू घेईल आणि त्यांच्या बाजूने लढेल अशी प्रतिज्ञा तो करतो. एकदा आपल्या आजीला बर्बरिक मुक्ती म्हणजे काय हे विचारतो. तेव्हा हिडिंबा त्याला उत्तर देते की आपल्या जीवनाचा उद्देश हाच मुक्ती मिळवणे हा आहे. मुक्ती म्हणजेच जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होणे आणि आपला आत्मा हा परमात्म्यात विलीन होणे. मुक्तीनंतर पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यू हे चक्र संपते. त्यासाठी आसक्तीरहित जीवन तसेच कर्मफळाचा त्याग आपल्याला आयुष्यात करावा लागतो. आणि एवढे करूनही एका जन्मात मुक्ती मिळत नाही तर त्यासाठी अनेक जन्म घ्यावे लागतात. तेव्हा बर्बरिक विचारतो की लवकरात लवकर मुक्ती मिळावी यासाठी काय उपाय आहे. तेव्हा हिडिंबा विचार करून सांगते की जर साक्षात परमेश्वराच्या हातून मृत्यू प्राप्त झाला तर मग आपला आत्मा त्या भगवंतात विलीन होतो आणि लगेच मुक्ती प्राप्त होते. तेव्हा बर्बरिक म्हणतो की मग मी मुक्ती मिळवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांकडे जाईन आणि त्यांना माझा वध करायला सांगेन. नाहीतर त्यांना युद्धासाठी ललकारेल, म्हणजे ते माझा युद्धात वध करतील आणि मला लगेच मुक्ती मिळेल. तेव्हा हिडिंबा हसते आणि म्हणते की भगवान हे निरपराध निशस्त्र व्यक्तींना विनाकारण मारत नाहीत. ते खूप दयाळू आणि क्षमाशील आहेत. त्यामुळे दुष्टाला सुद्धा ते खूप वेळा क्षमा करतात. परंतु त्या दुष्टाने जर त्यांचा दुष्टपणा त्रासदायकपणा तसाच कायम ठेवला तर मात्र मग ते त्याला योग्य ते कठोर शासन देतात. तू तर बलवान नाहीस, तुझ्याकडे अस्त्र शस्त्र काहीही नाही, तर अशा निशस्त्र दुबळ्या माणसाला श्रीकृष्ण का मारतील. हे ऐकून बर्बरिक दूर मानस सरोवरात तपश्चर्यासाठी जातो. तिथे तो घोर तपश्चर्या करतो आणि त्याच्या अशा तपामुळे त्याच्यावर नवदुर्गा प्रसन्न होतात. त्या बर्बरिकला शक्तिशाली बनवतात आणि 3 अभेद्य दिव्य असे बाण देतात. तसेच त्याला सर्व अस्त्र शस्त्र देतात. सगळ्या विद्यात तो पारंगत होतो. अलौकिक अशा शक्ती त्याला प्राप्त होतात आणि युद्धात अपराजित राहण्याचा त्याला आशीर्वाद मिळतो. त्यानंतर जेव्हा पांडव आणि कौरव कुरुक्षेत्री युद्धासाठी समोरासमोर उभे ठाकले होते तेव्हा त्या युद्धात भाग घेण्यासाठी बर्बरिक आपले धनुष्य बाण घेऊन रथातून निघतो. जेव्हा तो कुरुक्षेत्राजवळ येतो तेव्हा श्रीकृष्ण एका ब्राह्मणाचा वेश घेऊन बर्बरिकला भेटतात. ते स्वतःची ओळख पांडवांचा पुरोहित म्हणून सांगतात. तेव्हा बर्बरिक त्यांना कुरुक्षेत्रावरील युद्धात पांडवांच्या बाजूने भाग घ्यायला चाललेलो आहे असे सांगतो आणि मी एकटा काही क्षणात हे युद्ध संपवू शकतो. माझा फक्त हे एक बाण हे युद्ध संपवायला पुरेसा आहे असे बोलतो. तेव्हा श्रीकृष्ण हे कसे शक्य आहे, तुझ्याकडे तर फक्त 3 बाण आहेत असे म्हणतात. तेव्हा बर्बरिक त्यांना म्हणतो की मी तुम्हाला माझ्या विद्येचे प्रात्यक्षिक दाखवतो. त्या समोरच्या झाडावरील सगळ्या पानांचा छेद माझा हा एक बाणच घेईल आणि परत तो बाण माझ्या भात्यात येईल. बर्बरिकने बाण सोडेपर्यंत श्रीकृष्ण हळूच त्या झाडाचे एक पान आपल्या पायाखाली लपवून ठेवतात. बर्बरिकने तो बाण सोडताच झाडाच्या एकूण एक पानाला तो बाण छेदतो आणि श्रीकृष्णाच्या पायाभोवती फिरत राहतो. साक्षात परमेश्वराला तो बाण कसा लागणार. जेव्हा श्रीकृष्ण आपला पाय त्या पानावरून उचलतात तेव्हा त्या पानाचा छेद घेऊन तो बाण बर्बरिकच्या भात्यात परत जातो. तेव्हा बर्बरिक म्हणतो, बघितले ना, या पानांप्रमाणे या युद्धात ज्या बाजूला मी असेन त्या बाजूच्या विरोधातील एकूण एक सैनिकाला संपवायला माझा हा एकच बाण पुरेसा आहे आणि जी बाजू कमकुवत निर्बल आहे त्यांच्या बाजूने मी लढणार अशी मी प्रतिज्ञा केलेली आहे. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की या युद्धात कोण निर्बल कोण बलवान हा प्रश्न नाही आहे, तर हे युद्ध अधर्माविरुद्ध धर्म असे आहे. तुला जो निर्बल वाटतो तो जर अधर्मी अन्यायी अत्याचारी असेल तरी तू त्याचीच बाजू घेणार का. तेव्हा बर्बरिक म्हणतो की हो, मी त्या निर्बलाचीच बाजू घेणार,
कारण माझी आजी हिडिंबा हिने मला तसेच शिकवले आहे. आता जरी मी पांडवांच्या बाजूने युद्धात उतरलो तरी कौरव हारायला लागल्यावर मला त्यांच्या बाजूने युद्धात भाग घ्यावा लागेल. धर्म अधर्म हे काही मला कळत नाही, ते तुमचे तुम्ही पहा. मी युद्धात ज्याची बाजू निर्बळ कमकुवत होईल त्याच्या बाजूने लढणार. तेव्हा ब्राह्मण रूपी श्रीकृष्ण म्हणतात की मी तुला असे करू देणार नाही. बरोबरीक त्यांना म्हणतो की मला असे करण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. मी माझ्या मनाप्रमाणेच वागणार. माझे आजोबा भीम तसेच पांडव सुद्धा मला अडवू शकत नाही. तुम्ही तर एक निशस्त्र ब्राह्मण आहात, तुम्ही काय मला अडवणार. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात तुला मी कोण आहे हे माहीत नाही. निर्बल जर अधर्मी अन्यायी अत्याचारी असेल तरी तू त्याचीच बाजू घेणार. हा तुझा हट्ट सोड. मी तुला असे अधर्माच्या वाटेने जाऊ देणार नाही. तेव्हा बर्बरीक चिडून म्हणतो तुझी ही हिंमत, तू मला थांबवणार. तुला पांडवांच्या शक्तीचा खूप गर्व झालेला दिसतोय आणि ते कौरवांना हरवणार अशा अहंकारात तू आहेस. थांब, हे युद्ध सुरू होण्याआधीच मी माझ्या एका दिव्य बाणाने त्या झाडांच्या पानाप्रमाणे वेध घेऊन पांडव आणि त्यांची सेना यांचा वध करतो. म्हणजे निर्बल असलेले कौरव विजयी होतील आणि माझी निर्बलाची बाजू घेण्याची प्रतिज्ञा पण पूर्ण होईल. असे म्हणून बर्बरीक धनुष्यावर बाण चढवून तो अभिमंत्रित करायला लागतो. हे पाहून भगवान श्रीकृष्णांना खूप क्रोध येतो. ते त्यांचे मूळ रूप धारण करतात आणि बर्बरीकला दिव्य बाण सोडण्यापासून थांबवण्यासाठी उरलेला एकमेव मार्ग अवलंबतात. आपल्या सुदर्शन चक्राने ते बर्बरीकचे मस्तक धडावेगळे करतात. बर्बरीकचे धड जमिनीवर पडते आणि त्याचे जिवंत मस्तक अवकाशात तरंगत राहते. त्याला भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बर्बरीक, निर्बल जरी अधर्मी असेल तरी तू त्याचीच बाजू घेणार या तुझ्या हट्टाने मला अगतिक होऊन तुझा वध करावा लागला. तेव्हा बर्बरीक म्हणतो हे भगवान, तुम्ही हे चांगलेच केले की माझा वध तुमच्या स्वतःच्या हाताने केलात. ही माझीच इच्छा होती आणि यासाठीच मी इथे आलो होतो. मी तुम्हाला आधीच ओळखले होते. तुम्हाला क्रोध येऊन तुम्ही अगतिक होऊन माझा वध करावा म्हणून मी तुम्हाला काही बाही बोललो. तुमच्या हातून माझा वध व्हावा यासाठी मी तपश्चर्या करून विविध अस्त्र शक्ती प्राप्त करून घेतल्या होत्या की जेणेकरून मी तुम्हाला युद्धासाठी ललकारू शकेन आणि आपल्या हातून माझा वध होऊन मला मुक्ती प्राप्त होईल. माझी ही खूप दिवसांची इच्छा होती की मला लगेच मुक्ती मिळावी. आता माझी शेवटची अजून एक इच्छा तुम्ही पुरी करा. भगवान श्रीकृष्ण म्हणतात ठीक आहे, काय आहे तुझी शेवटची इच्छा. तेव्हा बर्बरीक म्हणतो की मला हे कुरुक्षेत्रावर होणारे कौरव पांडवांचे युद्ध पाहायचे आहे. धर्माचा अधर्मावर होणारा विजय, युद्धात तुम्ही करणार असलेले सारथ्य मला पाहायची खूप इच्छा आहे. तेव्हा श्रीकृष्ण तथास्तु म्हणून बर्बरीकला आशीर्वाद देतात आणि तुझे हे तुटलेले मस्तक लढाई संपेपर्यंत जिवंत राहील आणि संपूर्ण युद्ध तू पाहू शकशील असे ते त्याला सांगतात. आणि त्यांनी बर्बरीकचे मस्तक कुरुक्षेत्राजवळ एका डोंगरावर ठेवले आणि त्याला युद्ध पाहण्यासाठी दिव्य दृष्टी दिली. आणि अशा प्रकारे महाभारताचे संपूर्ण युद्ध बर्बरीकने पाहिले. युद्ध संपल्यानंतर असे म्हणतात की पांडवांमध्ये युद्धाचे सगळ्यात जास्त श्रेय कोणाचे यावरून वाद होतो. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की बर्बरीकच्या मस्तकाने सगळे युद्ध पाहिले आहे, त्यामुळे तो बरोबर सांगेल की हे युद्ध तुम्ही कोणामुळे जिंकलेत ते. सगळ्यांना हे पटते आणि सगळे बर्बरीकच्या मस्तकाजवळ जाऊन या युद्धात कोणामुळे विजय प्राप्त झाला हे सांग असे त्यास विचारतात. तेव्हा बर्बरीक उत्तर देतो की हे युद्ध जिंकण्याचे सर्व श्रेय हे फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णांचे आहे. त्यांची युद्धभूमीवरील उपस्थिती, त्यांचा उपदेश, त्यांची रणनीती, त्यांची मध्यस्थी हे सगळेच या युद्धात निर्णायक होते. ही सगळी कृष्ण लीला होती. युद्धभूमीवर मला कायमच त्यांचे सुदर्शन चक्र फिरत असलेले दिसत होते. हे ऐकून पांडवांचा युद्ध जिंकल्याचा झालेला गर्व उतरतो. श्रीकृष्ण बर्बरीकला आशीर्वाद देतात की तुला कलियुगात माझ्या श्याम या नावाने ओळखतील, पूजतील. नंतर खाटू नावाच्या गावात बर्बरीकच्या मस्तकावर अंतिम संस्कार केले जातात आणि हेच आहेत खाटू श्याम बाबा. बर्बरीकला खाटू श्याम बाबा या नावाने आज पूजले जाते. यांचे मोठे मंदिर सिकर राजस्थानमध्ये आहे. खाटू श्याम बाबा आपल्या भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. तसेच ही कथा दुसऱ्या प्रकारे अशी आहे की श्रीकृष्ण बर्बरीकला त्याचे मस्तक दान म्हणून मागतात आणि बर्बरीक स्वतःच्या हाताने स्वतःचे मस्तक कापून श्रीकृष्णांना दान करतो. तर आजची ही बर्बरीक उर्फ खाटू श्याम बाबांची कथा आपल्याला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि गोष्टीची स्टोरी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.